राज्य की महायुति सरकार मराठा आंदोलन के सामने झुक गई है। राज्य सरकार ने मनोज जरांगे पाटिल की मराठा आरक्षण के संदर्भ में मांगों को मान लिया है। सरकार के इस रुख से ओबीसी समाज में भारी नाराजगी है। ओबीसी नेता डॉक्टर बबनराव तायवाडे ने क्या प्रतिक्रिया दी है, सुनिए। माहिती मी सुद्धा आपल्या माध्यमातूनच ऐकली आणि वाचली, पण मी जोपर्यंत तो जी.आर. वाचणार नाही की त्या जी.आर.मध्ये सगळ्या सोयऱ्यांबद्दल काय शब्दप्रयोग वापरलेला आहे तोपर्यंत मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही। मी काल पण आपल्याशी बोलताना बोललो होतो की वडिलांकडील सर्व नातेवाईकांना त्यांच्या जातीची प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय किंवा पद्धती आज अस्तित्वात आहे। आईकडील जातीचे मुलांना किंवा मुलींना जातीचं प्रमाणपत्र देण्याची पद्धती अस्तित्वात नाही। आणि मग आता जो अध्यादेश काढला असं म्हटलं जाते, त्या अध्यादेशामध्ये कुठल्या शब्दप्रयोगाचा वापर केला तो जोपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही। पण तुम्ही जे म्हटलं त्या आता मी जे काही त्यांनी सांगितलं आपल्या पत्रकार परिषदेत, त्याच्यामध्ये हा मुद्दा तिथे कुठेच आलेला नाही की नोकर भरती करताना मराठा समाजाकरता जे आरक्षित जागा आहे त्या सोडून भरती करण्यात येईल अशा प्रकारचा काही शासन निर्णय निघाला असं कुठेही त्यांच्यामार्फत सुद्धा सांगण्यात आलेलं नाही।